गाव पाटण तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधलं एक ऐतिहासिक गाव लवण स्तंभ माता दर्याबाई वेल्लाबाई हे महाराष्ट्रामध्ये कीर्तिवंत झालं आणि आज या पुण्यभूमीमध्ये शिवजन्मोत्सव अतिशय आनंदानं उत्साहानं साजरा होत आहे. निश्चित जेवणाची वेळ जवळ आलेली आहे. 10 मिनिटावर मी जास्त वेळ काही घेणार नाही, परंतु या ठिकाणी ही माती अतिशय पवित्र आहे. या मातीने थोर असे महापुरुष कर्तव्य पुरुषांना जन्म देणारी ही वडगाव वगैरेची माती आहे. आमचे गुरुबंधू सोन्याबापू दादा जाधव, त्याचप्रमाणे गुंड मेजर साहेब आणि सर्व वडगाव दर्या ग्रामस्थ अत्यंत उत्साहाने खरोखर आल्यापासून या ठिकाणी हा शिवजन्मोत्सव सोहळा या डोळा पाण्याचं भाग्य लाभलं. सुंदर अशी परंपरा, आपल्या सर्वांचा अभिमान. सह्याद्रीचा शिवगंधतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गंगला महाराष्ट्र माझा, मराठा विद्या मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. कार्यक्रमाचा जवळजवळ 95% वेळ साहेबांनी घेतलाय. माझ्या वाट्याला फक्त 10 मिनिटं आहे. आपल्याला भूक लागलेली जेवायचे. आई फक्त 10 मिनिटं श्रवण करा. आई भवानीचं रायरेश्वरी केला प्रणाम, आई भवानीचं रायरेश्वरी केला प्रणाम. केले समाज निर्माण माझ्या शिवाजी राजाने, केले समाज निर्माण माझ्या शिवाजी राजाने, केले समाज निर्माण माझ्या शिवाजी राजाने. आईच्या गर्भामध्ये जे बाळ श्रवण करतं, लहानपणी रामायण महाभारत भीम अर्जुन गीता हे सर्व गीता मातेनं शिवाजी महाराजांना वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून महाभारत रामायण शिकवले. भीम अर्जुन न्यायाची बाजू घेऊन जगाची आधार देऊन असे गेले लहानपण, असे गेले लहानपण मायदार जगले जीवन. केले समाज निर्माण साहेबांनी वर्णन केलं. वयाच्या 15व्या वर्षी महाराजांनी प्रतिज्ञा केली, हे राष्ट्र व्हावं ही श्रीची इच्छा. हा महाराष्ट्र उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामुळे. आणि म्हणून जगामध्ये कीर्ती आहे, पवित्रतेपुढं पावनपुर देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. म्हणून स्वराज्याचे तोरण वाजवून घोषण केली राजानं, राजाचं पत्र घेऊन येथे किल्ले जिंकून, येथे किल्ले जिंकून
शिवाचे मावळे सोडून गेले समाधी निर्माण शैसा खाना पहली बार महाराष्ट्रावर अनेक संकट आली परंतु आई भवानीचा आशीर्वाद साधू संतांचे आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेचे रयतेचे आशीर्वाद मावळे तो नाही सोडला ऐकून केले जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी चिंता सोडणार नाही अशी जीवाची काळजी लावली हे स्वराज्य उभं राहिलं या सगळ्या मावळ्यांमुळं म्हणून कामाची यशाची मुलाची लावली प्राणाची बाकी आता साहेबांनी उल्लेख केलं सिंहगड उदय भानवानी कामाजीची लढाई झाली हाताला सेला मुंडाळला दहा तुटले परंतु मी घातला नाही कामाची यशाची मुलाची लावली प्राणाची बाकी शेला मुंडाळी उदय भानवाची पाणी 80 वर्षाचे शेला मामा एवढा गावाने ठेवले उदय भानवाचं वर्णन केलं सर्वांनी एकाच वनामध्ये उदय भानवा उभा ठेवला 80 वर्षाच्या शिलारामाला लग्नात लग्नाचे करून शिरगंधावा ठेवून त्याने स्वराज्य निर्माण केली सुटका बादशाच्या परंतु फसवलं महाराष्ट्राला महाराजांना त्या ठिकाणी इज्जतही केलं परंतु हा सिंह होता सह्याद्रीचा हा सिंह होता महाराष्ट्राचा आग्र्याहून केली सुटका प्रसंगाला होता अवघड प्रसंग होता 7 तरी ती महाराजांच्या बोलते एवढे वेळातून महाराज कसे विसरले आग्र्याहून केली सुटका प्रसंगाला होता दिला चटका उघड्याच्या जाळ्यातून सह्याद्रीचा सिंह दिसून किल्ले रायगड महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराज राजे झाले जनतेचे या वैद्यचे आणि महाराष्ट्राचे म्हणून रायगडाने अनुभवला क्षण तो सोहळा रायगड जिल्ह्याने अनुभवला याच नाही याच सोहळ्याचं पारणं फिरणार सोहळा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
जे उद्देश आणि धर्म याच्यापेक्षा जगात कोणतीच गोष्ट मोठी नाही आणि म्हणून महाराष्ट्राचा प्राण आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचा नितांत अभिमान आणि म्हणून आपण एवढ्या आनंदाने हा संवाद साजरा करतो सर्व वर्गाच्या दर्याच्या माती माणसांना धडपड निरोध करतो आणि हा सोहळा आपण असाच वैभवशाली दरवर्षी साजरा करावा या सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो जनतेच्या सोबत आणि म्हणून दरम्यान सर्वांना भूक लागलेली आहे याची निश्चित मला जाणीव आहे म्हणून तुमच्या समोर थोड्या बापू दादा हे थोडके बोल